जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे CBSE येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला तर मग जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअरही करत चला, त्यामुळे चॅनलची ग्रोथ होण्यास मदत होते। CBSE म्हणजेच हे एक एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, जेथे काही पोस्ट निघालेल्या आहेत। त्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या एकूण पोस्ट 142 सुपरिटेंडेंटसाठी आहेत आणि ज्युनियर असिस्टंटसाठी 70 पोस्ट आहेत। तर सुपरिटेंडेंट साठी मॅक्झिमम एज 30 आहे आणि ज्युनियर असिस्टंटसाठी 27 वर्ष एज दिलेलं आहे। तर तुम्ही जर PWD कॅटेगरीजमध्ये असाल तर इथे त्यांच्यासाठी या पोस्ट दिलेल्या आहेत। तर तुम्ही इथे अप्लाय करण्याआधी सर्व व्यवस्थित माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर इथे अप्लाय करा। तर CBSE हे एक एज्युकेशन बोर्ड आहे, ज्यामध्ये तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन निघलेले आहेत। जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती 2/1/2025 ते 30/1/2025 पर्यंत दिलेली आहे। इथे तुम्हाला रिझर्वेशनसुद्धा मिळेल। SC ST OBC तसेच PWD साठी इथे रिझर्वेशन असणार आहे। तर यामध्ये फॉर्म फिल करण्याआधी सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या। रिलॅक्सेशन 5 वर्ष असणार आहे। SC ST साठी, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, OBC NCL सेंटर त्यांच्यासाठी 13 वर्ष आणि PWD आणि SC ST इन्क्लुडिंग वुमन यांच्यासाठी 15 वर्ष असणार आहे। तसेच वुमनसाठी 10 वर्ष असणार आहे। तर जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी काहीही नाही आहे इथे। तर सुपरिटेंडेंट B साठी तुम्हाला बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे। तसेच वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन सच ॲज विंडोज, MS ऑफिस, हँडलिंग ऑफ लार्ज डेटाबेस, इंटरनेट असं दिलेलं आहे। 30 वर्ष इथे लिमिट आहे। तर तुमची जी टेस्ट होणार आहे ती Tier 1 आणि Tier 2 अशी असणार आहे, कम्प्युटर बेस असणार आहे। त्यानंतर जी सेकंड टेस्ट होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न असणार आहे। ज्युनियर असिस्टंटसाठी 12th पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर ही पण टेस्ट जी होणार आहे ती MCQ बेस्ड होणार आहे। तर तुमची जी ॲप्लिकेशनची फी आहे ती 800 रुपये असणार आहे। तसेच SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन वुमन यांच्यासाठी फी नसणार आहे। तर हे तुम्ही व्यवस्थित PDF मध्ये वाचून घ्या। याची PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर इथे जो सिलेबस दिलेला आहे तो पहा। जनरल मेंटल ॲबिलिटी, जनरल करंट अफेअर्स, तसेच ॲरिथमेटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल हिंदी, जनरल इंग्लिश, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी, कॉम्प्युटर बेसिक्स नॉलेज असं इथे दिलेलं आहे। तसेच वर्किंग इंटरनेट आणि ईमेल्स असे दिलेलं आहे। तसेच इथे डिस्क्रिप्टिव्हसाठी जो पोर्शन दिलेला आहे तो नॅशनल अँड इंटरनॅशनल इश्यूज, इव्हेंट्स या प्रकारे दिलेला आहे। तुम्ही हे वाचून घ्या। पूर्ण PDF व्हिडिओमध्ये वाचणं शक्य नाही। तर इथे ज्या कन्सेप्ट आहेत, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल। ज्युनियर असिस्टंटसाठी जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये 5 पार्ट्स असणार आहेत। नंबर ऑफ क्वेश्चन जे असणार आहेत ते 100 आणि टोटल मार्क्स 300 असणार आहे। तसेच तुम्हाला 2 तासाचा वेळ इथे असणार आहे। तर हे तुम्ही PDF मध्ये व्यवस्थित वाचून घ्या। त्यासाठी जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिजनिंग, मॅथमॅटिक्स, तसेच हिंदी, इंग्लिश असणार आहे। आणि इथे जी लेवल असणार आहे ती सेकंडरी लेवल असणार आहे। तसेच Tier 2 साठी जी लेवल असणार आहे ती ग्रॅज्युएशनची लेवल असणार आहे एक्झामची। तर हे PDF मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। PDF फार मोठे असतात, तर हे वाचणं पूर्ण शक्य होत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा PDF डाउनलोड कराल तेव्हा ते वाचून घ्या। तर चला, इथे जे सिटीज दिलेले आहेत एक्झामिनेशनसाठी ते भरपूर सिटी आणि स्टेट वाईज दिलेले आहेत। तर आपल्याला फक्त पुणे आणि महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे आहे। बाकीचे जे स्टेट आहेत आंध्र प्रदेश, आसाम, बिहार त्यासाठी जे सिटी दिलेले आहेत तिथे वाचून घ्या। तर इथे काही फॉर्मचे फॉर्मॅट दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला इथे PDF मध्ये लास्टमध्ये माहिती दिलेली आहे। तर तुम्ही हे फॉर्म बघून घ्या आणि तुम्ही जर त्या कास्टमध्ये वगैरे बसत असाल तर तुम्ही तिथे त्या प्रकारचं फॉर्मॅट असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे। थँक्यू।